नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहिते दीपमाला निवास, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक इतिहास विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मागील पाठात प्रकरण क्रमांक 4 वसाहतवाद आणि मराठी याचा आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण, याच्यामध्ये पोर्तुगीज आणि मराठी यांचे संबंध, त्यानंतर डच आणि मराठी यांचे संबंध, फ्रेंच आणि मराठी यांचे संबंध, त्याचबरोबर इंग्रज मराठी यांचे संबंध, सिद्धी आणि मराठी यांचे संबंध, अफगाण आणि मराठी यांचे संबंध कशा प्रकारचे होते याचा अभ्यास केला. आज आपण प्रकरण क्रमांक 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा याचा अभ्यास करणार आहोत. इंग्रजी शिक्षण घेऊन सुधारलेल्या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रात जे काम केले ते महत्त्वाचे. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे राजा राममोहन रॉय यांच्यापासून सुरू झालेल्या सामाजिक धार्मिक सुधारणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी या देशात आपली सत्ता प्रस्थापित केली. पुढे ते राज्यकर्ते बनले. त्यांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात नव्या युगात सुरुवात झाली. इंग्रजांबरोबर ख्रिश्चन मिशनरी महाराष्ट्रात दाखल झाले. ख्रिश्चन मिशनरी म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचे कार्य करणारे लोक. ख्रिश्चन धर्मप्रसार करणाऱ्या संस्थांना मिशन आणि धर्मप्रसाराचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना मिशनरी म्हटले जाते. या मिशनऱ्यांनी देशभर सेवाभावी मार्गाचा अवलंब करून मोठ्या चिकाटीने ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार केला. याचबरोबर त्यांनी सामाजिक सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला. जाती निर्मूलन, शिक्षण, स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न, आरोग्यविषयक जागृती, आदिवासी व गरीब लोकांच्यासाठी केलेले कार्य अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे. मिशनऱ्यांनी गरिबांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या, दीनदुबळ्यांसाठी आरोग्य सेवा पुरवल्या, मोफत औषधोपचार केले, रोगपीडितांची सेवा केली, दुष्काळ, महापूर, साथीचे रोग या संकटकाळात लोकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या सेवाभावी समाजसेवेमुळे महाराष्ट्रात समाज व धर्मसुधारणा चळवळीला चांगली गती मिळाली. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हिंदू धर्मातील दोष दाखवले, त्यावर टीका केली. येथील धार्मिक जीवन, परंपरा, धार्मिक विचार, आचार यांचा अवमान केला. त्यामुळे धर्मसुधारणा चळवळीस चालना मिळाली. तसेच येथील सुधारणावादी विचारांच्या लोकांनी अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरा यांना दूर करण्यासाठी सुधारणा चळवळी सुरू केल्या. या धर्म व समाज सुधारणांचा प्रारंभ प्रथम बंगाल व नंतर महाराष्ट्रात झाला. या कारणांमुळे महाराष्ट्रात जागृतीस प्रारंभ झाला. धार्मिक बाबींचे व समाजातील दोषांचे चिंतन शिक्षित वर्गात सुरू झाले. यातूनच आत्मपरीक्षण सुरू झाले. आपला ऐतिहासिक वारसा भव्य व दिव्य असतानाही केवळ समाजातील दोषांमुळेच हे घडले, म्हणून धर्म व समाज जीवनातील दोष नष्ट करण्यास, सामाजिक परिवर्तनास महाराष्ट्रात सुरुवात झाली. या प्रक्रियेला महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांनी चांगली गती दिली. त्यामध्ये ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज इत्यादींनी पुढाकार घेतला. त्यानंतर सुधारणा पर्व. सुधारणा पर्वाची सुरुवात राजा राममोहन रॉय यांच्यापासून झाली. राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगालमध्ये झाला. त्यांनी संस्कृत उपनिषदांचे बंगाली भाषेत भाषांतर केले. त्यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्तिपूजेची गरज नाही, हे असे रॉय यांचे मत होते. म्हणून त्यांनी मूर्तिपूजेस विरोध केला. ईश्वर एकच आहे हा विचार त्यांनी मांडला. अनेकेश्वरवादाला त्यांचा विरोध होता. सर्व धर्मातील समान तत्त्वे शोधण्याचा आणि समाजातील अंधश्रद्धांवर आघात करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी समाज सुधारणेचा सतत आग्रह धरला. त्यानंतर सती प्रथेला विरोध.
वहिनीला सती जावे लागल्याच्या घटनेचा राजा राममोहन रॉय यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. सती जाणे म्हणजे प्राचीन काळी पतीच्या निधनानंतर पत्नीला जबरदस्तीने त्याच्या चितेबरोबर पेटवले जात होते. त्यांनी या पद्धतीला विरोध केला. प्राचीन संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी हे सिद्ध केले की धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा कुठेही उल्लेख नाही. समाजातील बालविवाह पद्धतीला त्यांनी विरोध केला. स्त्रियांबाबत असलेल्या पडदा पद्धतीला त्यांनी विरोध केला. पडदा पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात असे त्यांचे मत होते. त्यांच्या प्रयत्नामुळे 1829 साली गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंकने सतीप्रथा बंदीचा कायदा केला. त्यानंतर वृत्तपत्र स्वातंत्र्य. 1824 साली ईस्ट इंडिया कंपनीने सरकारने वृत्तपत्रांवर कडक नियंत्रण घालण्याचा कायदा केला. त्याविरोधात राजा राममोहन रॉय यांनी मान्यवरांच्या सह्यांचे निवेदन सरकारला व इंग्लंडच्या राजाला पाठवले. त्यात ते म्हणतात की सत्तास्थानावर असलेल्या व्यक्तींचा वृत्तपत्र स्वातंत्र्याला विरोध असतो, कारण त्यामुळे त्यांच्या कारभारावर न रुचणारे नियंत्रण येण्याची शक्यता असते. त्यानंतर त्यांचे इतर क्षेत्रातील कार्य. राजा राममोहन रॉय यांनी जागतिक वसाहतीक साम्राज्याविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला. मुघल बादशाहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले. मुघल बादशहाने त्यांना राजा हा किताब दिला. त्यांनी भारतीयांना युरोप येथील विचार यांची माहिती दिली, तर भारतीय संस्कृतीची ओळख युरोपियनांना करून दिली. त्यांच्या या कार्यापासून प्रेरणा घेऊनच मानवधर्म सभा, परमहंस सभा व ज्ञानसागर सभा या संस्थांची स्थापना झाली. त्यानंतर त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक व पर्शियन भाषेतील दैनिक त्यांनी सुरू केले. त्यानंतर डॉक्टर रा. गो. भांडारकर. धार्मिक सुधारणा चळवळीचे आद्य प्रणेते. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत भांडारकर असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला ते ओळखीचे होते. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे 6 जुलै 1837 रोजी झाला. त्यांचे आडनाव पत्की असे होते. मात्र त्यांचे पूर्वज खजिन्यात अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर असे उपनाव मिळाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी MA ची पदवी संपादन केली. जर्मन विद्यापीठाची PhD त्यांनी मिळवली. ते उच्च विद्याविभूषित होते. कर्ते, धर्म व समाजसुधारक, भाषातज्ज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक, प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत भाषेचे पंडित अशा वेगवेगळ्या नात्यांनी महाराष्ट्र त्यांना ओळखतो. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत भांडारकरांचा समावेश होता. प्रार्थना समाजाची तत्त्वे आणि उद्दिष्टे, प्रतिज्ञा तयार करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले. हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, अवतार कल्पना, बहुदेवतावाद इत्यादी बाबींना डॉक्टर भांडारकरांनी विरोध केला. समाजातील या अपप्रवृत्ती व अनिष्ट रूढी दूर व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केले. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, संत वाङ्मय इत्यादी प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेऊन त्या कशा चुकीच्या आहेत हे दाखवून दिले. समाज सुधारणेसाठी जागृती करणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. डॉक्टर भांडारकरांनी बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह संमती, वयाचा कायदा यासारख्या अनेक सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, मद्यपान बंदी, देवदासी प्रथा इत्यादी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. त्यांनी आपली मते निर्भीडपणे लोकांसमोर मांडून जनजागृती केली. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. त्यांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला. विचाराला कृतीची जोड दिली. ते मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते. तसेच केंद्रीय लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले होते. डॉक्टर भांडारकरांनी
इतिहास व प्राचीन संस्कृती यात संशोधन करून विपुल लेखन केले. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैवविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया इत्यादी विपुल ग्रंथसंपदा होती. डॉक्टर भांडारकरांचा मृत्यू इसवी सन 24 ऑगस्ट 1925 मध्ये झाला. त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना. ब्राह्मो समाजाचे एक प्रभावी नेते केशवचंद्र सेन मुंबईत आले. त्यांनी मुंबईत धर्मसुधारणा व समाजसुधारणेच्या संदर्भात व्याख्याने देऊन लोकांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानातून समाज व धर्मसुधारकांना प्रेरणा मिळाली. दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. पुढील काळात या समाजात मोडक, चांदावरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा. गो. भांडारकर इत्यादी विचारवंत सहभागी झाले. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. त्यातून प्रार्थना समाजाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला जात होता. मुंबईतील गिरगाव विभागात या समाजाने स्वतःची इमारत बांधली. त्यानंतर प्रार्थना समाजाची तत्त्वे. परमेश्वर एक आहे, तो सर्व विश्वाचा निर्माता आहे. तो चिरंतन, अनाकलनीय व निराकार आहे. तो सर्वशक्तिमान व दयाळू व पवित्र आहे. सत्य, सदाचार, भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गाने गेल्यानेच तो प्रसन्न होतो. त्यानंतर परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते. त्यानंतर मूर्तिपूजा परमेश्वराला मान्य नाही. परमेश्वर अवतार घेत नाही. तसेच परमेश्वराने कोणतेही धर्मग्रंथ लिहिलेले नाहीत. सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून सर्वांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे. त्यानंतर प्रार्थना समाजाचे कार्य. प्रार्थना समाजाने हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्मसुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले. त्यात अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, विधवांचे केशवपन इत्यादी बाबतीत भरीव कार्य केले. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणारी सोशल सर्व्हिस लीग ही संस्था स्थापन केली. नामदार गोखले यांनी देशसेवेसाठी निर्भय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज ही संस्था स्थापन केली. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. पुढील काळात या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. या वेगवेगळ्या संस्थांतून या समाजासाठी व देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण झाले. या समाजाने अनेक लोकोपयोगी कामे केली. पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम सुरू केले. मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या. आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था स्थापन केली. असे कार्य करून सुद्धा हा समाज हिंदू धर्मीयांना आपल्या कार्यात सामावून घेऊ शकला नाही. कारण या समाजांच्या अनुयायांमध्ये कृतित्व वर्तनात विसंगती होती. या समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले. या समाजाचे नेते बुद्धिजीवी व विचारवंत होते, परंतु त्यांना समाजाशी जवळीक साधता आली नाही. त्यामुळे हा समाज काळाच्या ओघात लोप पावला. त्यानंतर सत्यशोधक समाज. आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. एक क्रांतिकारी व कर्ते सुधारक म्हणून ज्योतिबांचा लौकिक आहे. बहुजन समाजाला हक्काची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे महामानव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.
ज्योतिबांचे आजोबा पुण्यात स्थायिक झाले. आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते. महात्मा फुले यांना शिक्षणाची ओढ होती. महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी व उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे कार्य केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील होते. त्यांच्या घराण्याला प्रतिष्ठा होती. सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला होता. सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात निष्ठेने साथ दिलेली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रातील अज्ञानी, अंधश्रद्धाळू, मागासलेला, दरिद्री व कष्टकरी समाज पिढ्यानपिढ्या वरिष्ठ वर्गाच्या वर्चस्वाखाली भरडला जात होता. इंग्रजी अंमलात पुरोगामी व उदारमतवादी विचार, समता, स्वातंत्र्य व बंधुत्व, लोकशाही यांचे संक्रमण येथील समाजात होऊ लागले. त्यामुळे महाराष्ट्रात धर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळींना सुरुवात झाली. या चळवळीचे स्वरूप व्यापक होऊ लागले. संघटनात्मक मार्गाने व समाजसुधारणांचे कार्य येथे सुरू झाले. महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणा चळवळीस व्यापक रूप देण्यासाठी शूद्र व शूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना ग्रामीण भागात प्रचार करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 ऑगस्ट 1873 रोजी केली. बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख उद्दिष्ट होते. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड इत्यादी महात्मा फुले यांच्या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या उद्दिष्टांची चर्चा आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना सत्यशोधक समाजात प्रवेश होता. या समाजाच्या मार्फत एक प्रभावी संघटना उभी करून वरिष्ठ वर्गाविरुद्ध व्यापक संघर्ष उभा करणे हाच महात्मा फुले यांचा हेतू होता. भारतातील समाजरचना विषमतेवर आधारित होती. महात्मा ज्योतिराव फुले यांचे समतेचे कार्य गोपाळबाबा वलंगकर यांनी पुढे चालवले. विटाळ विध्वंस या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्यतेवर कोरडे ओढले. शिवराम जानबा कांबळी यांनी मुरळी, जोगतीन आणि देवदासी यांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधले. त्यानंतर सत्यशोधक समाजाची तत्वे. ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे. त्यानंतर सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक व्यक्तीस अधिकार आहे. आईला भेटण्यास, अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची जरुरी नसते, त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची गरज नाही. मानवाला जातीमुळे नव्हे तर गुणांमुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते. पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप्य इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत. त्या गोष्टी कनिष्ठ वर्गाच्या पिळवणुकीचे कारण आहेत. कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही. सर्व धर्मग्रंथांची निर्मिती मानवानेच केलेली आहे. सत्यशोधक समाजाला समाज सुधारणेच्या चळवळीस अतिशय महत्त्व आहे. या समाजाने लोकांना स्वाभिमानी बनवण्याचे काम केले. वरिष्ठ वर्गाच्या वर्चस्वाविरुद्ध संघटित लढा दिला. ग्रामीण भागात या समाजाच्या शाखा सुरू झाल्या. साप्ताहिक सभेतून जनजागृती केली जात असे. लोकशिक्षणाचा उपयोग करून प्रचार केला जात असे. कीर्तन व प्रवचने, पोवाडे अशा माध्यमातून सामाजिक अनिष्ट चालींवर जहरी टीका केली. त्यामुळे समाज परिवर्तन झपाट्याने होऊ लागले. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे साप्ताहिक चालवले. या समाजाच्या कार्यामुळे निरपेक्ष कार्यकर्त्यांची नवी पिढी महाराष्ट्रात उदयास आली. छत्रपती शाहू महाराज
व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित उद्धाराची प्रेरणा महात्मा फुलेंच्या कार्यातूनच घेतली. 20व्या शतकात या समाजाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. महात्मा फुले हे मानवजातीचे सेवक होते. विषमता, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. विद्येची महती समाजाच्या उन्नतीसाठी एक मार्ग आहे हे ओळखून त्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला. अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. सत्यशोधक समाजाच्या रूपाने त्यांनी समाजापुढे मानवतावादी धर्म निर्माण केला. त्यानंतर आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म इसवी सन 20 सप्टेंबर 1824 रोजी गुजरातमधील मोरवी संस्थानातील टंकारा येथे झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर करनदास तिवारी असे होते. इसवी सन 1845 मध्ये त्यांनी आपल्या घराचा त्याग केला. संन्यस्त होऊन गुरुप्राप्तीसाठी त्यांनी भारत भ्रमण केले. वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्राचीन वैदिक धर्म, संस्कृती व तत्त्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी इसवी सन 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना महाराष्ट्रात झाली असली तरी उत्तर भारतात या समाजाचे कार्य फार मोठे आहे. प्रार्थना समाजातील कार्यकर्त्यांनी स्वामींना पुण्याला बोलवले. त्यांच्या प्रवचनांनी लोक प्रभावित झाले. मूर्तिपूजा करू नका, जातीभेद मानू नका, वेदांचे अध्ययन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, त्यांनी हे सप्रमाण पटवून दिले. मात्र पुण्यातील सनातन्यांना स्वामींचे हे विचार मान्य नव्हते. त्यांनी स्वामींना फार मोठा विरोध केला. परिणामी स्वामींनी महाराष्ट्राच्या बाहेर लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली. पुढील काळात लाहोर हेच आर्य समाजाचे प्रमुख केंद्र बनले. त्यानंतर आर्य समाजाची तत्वे. परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूप असून तो अनादी अनंत निराकार सर्वसाक्षी सर्वशक्तिमान व दयाळू आहे. तोच सर्व विश्वाचा निर्माता व पालनकर्ता आहे. त्यानंतर परमेश्वरच सत्यज्ञानाचे मूळ आहे. आदी व अंतही परमेश्वरच आहे. सृष्टीतील सर्व वस्तू त्याच्या स्वरूपात ज्ञात आहेत. त्यानंतर वेद हे ईश्वर निर्मित आहेत. वेद हे सर्व ज्ञानाचे भांडार आहे. परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदात आहे. वेद ईश्वर प्रणीत असल्यामुळे वेदांचे अध्ययन करणे, त्यातील ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येक आर्याचे परम व पवित्र कर्तव्य. प्रत्येकाने असत्याचा त्याग व सत्याचा स्वीकार करावा. प्रत्येक व्यक्तीने नीतिनियमांना अनुसरून चांगल्या वाईटाचा विचार करावा आणि सद्गुणांचे संगोपन व संवर्धन करावे. मानवजातीची भौतिक, आध्यात्मिक व सामाजिक उन्नती करून मानवाचे कल्याण साधावे, हाच आर्य धर्माचा मूळ उद्देश. त्यानंतर प्रेम, न्याय व वैयक्तिक सद्गुण यावर आधारित वर्तवणूक ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजाच्या कल्याणासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून प्रयत्न करावेत. परंतु वैयक्तिक हिताच्या बाबतीत प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास परवानगी आहे. आर्य समाजाने आपल्या तत्त्वज्ञानाच्या आधारे सामाजिक प्रश्न, धार्मिक बाबतीत आपली मती मांडली. शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदात असून वैदिक धर्मातील चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित नसून गुणांवर आधारित आहे हे सिद्ध केले. त्यानंतर आर्य समाजाचे कार्य. याच्यामध्ये शुद्धीकरण चळवळ. आर्य समाजाने हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना शुद्ध करून परत स्वधर्मात घेण्याचे कार्य केले. हिंदू धर्मातील कर्मठपणामुळे आजपर्यंत कोणीही हे केले नव्हते. आर्य समाजाने हिंदूंना पुन्हा स्वधर्मात येण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर शैक्षणिक व सामाजिक कार्य. आर्य समाजाने धर्म सुधारणेच्या कार्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. बहुजन समाजास कर्मठ धर्ममार्तंडाच्या मगरमिठीतून सोडवण्याचा प्रयत्न केला.
दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना करून अनेक ठिकाणी शाखा सुरू केल्या. त्यात इंग्रजीबरोबरच वैदिक धर्माचे शिक्षण दिले. शिक्षण हिंदी भाषेतून देण्यास सुरुवात केली. या समाजाचे प्रचारक स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार येथे गुरुकुल पद्धतीने धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. या समाजाने महाराष्ट्रात मुंबई, सोलापूर व कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय चालवली. तसेच स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. बालविवाह पद्धतीला विरोध केला. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथ व विधवांच्यासाठी आश्रमांची सोय केली. अस्पृश्यता नष्ट करण्याचे प्रयत्न केले. दुष्काळ रोगराईच्या वेळी लोकांना सहकार्य केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीस अनुकूल अशी पार्श्वभूमी तयार केली. इसवी सन 30 ऑक्टोबर 1883 रोजी स्वामींचा मृत्यू झाला. त्यानंतर रामकृष्ण मिशन. स्वामी विवेकानंदांनी इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. लोकसेवेला प्राधान्य देऊन रामकृष्ण मिशनने कार्य केले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. आजारी लोकांना औषधोपचाराची सुविधा दिली. समाजातील दीनदुबळ्यांची सेवा केली. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. आध्यात्मिक उन्नतीला समाजातील दीनदुबळ्यांची सेवा केली. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा संदेश विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनद्वारे तरुणांना दिला. अशा रीतीने आत्मिक उन्नती, स्त्री शिक्षण, दीनदुबळ्यांचा उद्धार अशा विविध प्रकारच्या कामातून रामकृष्ण मिशनने समाज उपयोगी कामे केली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळींचा अभ्यास केला. याच्यामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या पती-पत्नींनी गोरगरीब, अस्पृश्य, दीनदुबळे यांची सेवा केली. त्याचबरोबर समाजाचा विरोध पत्करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचबरोबर डॉक्टर भांडारकरांचे कार्य उत्तुंग आहे. आद्य समाजसुधारक म्हणून राजा राममोहन रॉय यांचे कार्य उल्लेखनीय आहे. तत्कालीन समाजाचा विरोध पत्करून सतीप्रथेसारख्या अमानुष प्रथा बंद पाडली. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती व रामकृष्ण मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंदांचे कार्य सुद्धा उल्लेखनीय आहे. इंग्रजी शिक्षण घेऊन सुधारलेल्या या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रात जे काम केले ते उल्लेखनीय आहे. केवळ सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करून उपयोग नाही, तर त्याच्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे हे त्यांनी ओळखलेले होते. त्यामुळेच राजा राममोहन रॉय सारख्या थोर विभूतींनी आपलं अखंड आयुष्य देशसेवेसाठी, त्याचबरोबर सामाजिक व धार्मिक सुधारणांसाठी खर्च केले. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा याचा थोडक्यात अभ्यास केला. याच्यामधील 4 ते 5 समाजसुधारकांचा थोडक्यात अभ्यास केला. पुस्तकामधील प्रकरण क्रमांक 5चा तुम्हीही अभ्यास करा आणि नोट्स तयार करा. पुढील पाठात आपण समाजसुधारकांचे कार्यामध्ये सर सय्यद अहमद खान, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर ताराबाई शिंदे, रामस्वामी नायकर, कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर संस्थानिकांचे योगदान याचाही अभ्यास करणार आहोत. संस्थानिकांमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आपण तपशीलवार अभ्यास करणार आहोत.
सर सय्यद अहमद खान, ताराबाई शिंदे, त्यानंतर रामसामी नायकर, कमलादेवी चट्टोपाध्याय. हे समाजसुधारक तुम्हाला थोडेसे अपरिचित असे आहेत, परंतु आपण यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू, यांच्या कार्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू, की जेणेकरून तुम्हाला ते अवघड जाणार नाही. धन्यवाद.